नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. बरोबर. आपल्या शेजारी आता नवीन पंप झालेले संचालक मंडळाला नम्र विनंती आहे की पहिल्यांदा पेट्रोल पंप आपण जरी ते डेअरीवरती दिलं तर आपल्याकडे जर कलेक्शन सेंटरला पाठवलं तरी ते ऑफिसपर्यंत फक्त फोन करायचं आणि त्याची फोनची पावती तुमच्याकडे घ्यायची आहे. कोणाजवळही पाठवलं आईचे विषय काय मांडायचे तर तुमच्याकडे जर 10,000 शेअर आहे त्याचा अर्थ ते 5,000 शेअरची संख्या आहे गुणिले 25 म्हणजे एकमेव संस्था आहे की जी शेतकऱ्यांची संस्था म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कंपनी म्हणून त्या ठिकाणी उभी राहिली. 2,000 मोठं होतोय ना त्याच्यापेक्षा पैसे किती मिळायचे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचंय. आणि अण्णा मला सर्व संचालक आणि आमदार साहेब सर्वांचं मी आभार मानतो की चांगल्या पद्धतीने हा एक शेतकऱ्यांच्यासाठीचा प्रोजेक्ट तुम्ही राबवला आणि चांगल्या प्रकारे चालूसुद्धा आहे. बिझनेस विस्तारित करताना चांगले तुम्ही निर्णयसुद्धा घेतले आहेत. फक्त आता गेल्या वर्षी आपण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपल्याला उतरून त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काय विस्तारित स्वरूप आणता येईल का. आता पुरंदर तालुका आपला एक विमानतळ असेल किंवा बाकी गोष्टी असेल एक विकसित होऊ पाहतोय तर त्यामध्ये कन्स्ट्रक्शन हा एक असा उद्योग राहील की ज्याच्यामध्ये चांगला स्कोप असेल तर त्या दृष्टीने आपणाला काही प्रयत्न करता येतील का याचा सर्व संचालक मंडळाने प्राधान्याने विचार करावा. नमस्कार भगवानरावजी, आपण आठवत असेल मागच्या वर्षीच्या आपल्या ॲन्युअल मीटिंगमध्ये आपल्या सगळ्यांची परवानगी घेतली होती. कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा. आपली सासवडला 70 गुंठे जागा आहे जी आपण 20 लक्ष रुपयामध्ये 2006ला कैलासवासी काकांनी निर्णय घेतला आणि आपल्याकडे शिल्लक पैसे होते आपल्या शेअर कॅपिटलमधले आपलं सगळं प्लांट वगैरे उभं करून त्याच्यातनं ती जागा घेतली. 70 गुंठे जागा आहे ती रेसिडेन्शियल झोनमध्ये. आत्ता आपण इंडस्ट्री म्हणून घेतली होती भविष्य काळामध्ये आपल्याला एक्सपान्शन करण्यासाठी, पण ती रेसिडेन्शियल झोनमध्ये त्याला आपल्याला डेव्हलप करायचं आहे. आपण मागच्या वर्षी मला वाटतं मागचा की 23ला की 24ला आपण त्याची परवानगी घेतलेली आहे आपल्या सगळ्यांच्याकडून. परंतु काही नियमावली होती. आता जर तुम्ही बघितलं एकसारखा नियम आला आणि आता FSI वाढलाय त्याचा TDR आणि FSI म्हणून आता जवळपास त्या 70 गुंठ्यामध्ये आपण 2 FSI पर्यंत जाऊ शकतो. आणि जर उद्याच्या काळामध्ये सासवडला मेट्रो आली, मेट्रोची आता प्रोव्हिजन आपल्याकडे सासवडला केलेली तर तो TDR जो आहे तो 4 पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आपण थोडंसं थांबलोय की जरा FSI वाढवू द्या म्हणजे आपल्याला फायदा होईल. म्हणजे आज आपण पूर्वी 70 गुंठ्यामध्ये आपण इंडस्ट्री असताना फक्त 40 स्क्वेअर फूट 40,000 बांधू शकत होतो. मागच्या वर्षीपर्यंत आपण 70,000 बांधू शकत होतो, 70,000 किंवा 80,000. आता आपण 1,40,000 बांधू शकतो. आणि जर मेट्रोचं स्टेशन आपल्या जवळपास कुठे आलं तर आपण 7×28 म्हणजे 2,80,000 स्क्वेअर फूट बांधू शकणार आहे. तुमच्या लक्षात आलं का. त्यामुळे आणि म्हणजे त्या 20 लाखाच्या जमिनीची किंमत आता किती आहे हे तुम्हाला माहिती आहे. सासवडचे रेट्स काय आहेत ते आणि आपण एकदम नाकावरती आहे सासवडच्या. त्यामुळे मला वाटतं की तो फायदा आहे. आणि त्यामुळेच आपण कन्स्ट्रक्शनचा विषय जो आपल्या ह्याच्यामध्ये पेट्रोल पंप कन्स्ट्रक्शन आणि वेविंग ब्रिज हे जे व्यवसाय केलेले आहेत त्याचं कारणच ते आहे की तो व्यवसाय आपल्याला करताना कुठेही म्हणजे तो कन्स्ट्रक्शनला आपल्याला कुणाला जेवीनी द्यायचं नाही तर आपण पुरंदर मिल्कनी स्वतःच बांधायचं ते तो व्यवसाय म्हणून, कारण त्याचा सगळा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना होईल. अशा प्रकारचं आपण काम करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद आपण सूचना केल्याबद्दल. बोला सन्यालजी. माझं नाव सन्याल शिवाजी पिलाने पिलानवाडी. तर मला सांगायचं काय की उद्योग क्षेत्राच्या बाबत तुम्ही विचार करतायत पण आज काळाची गरज झाली आहे. मी शेती करतोय. आज झेंडूचं रोप आणलं लावलं सगळं झालं, पावसा पाण्याने सगळं निघून गेलं, तोडायला सुद्धा वेळ मिळाला नाही. सांगायचं मला हे की रासायनिक खतामुळं दिवसेंदिवस बेकारी होत चालली आहे की असं काय करा की सेंद्रिय खताची एखादी कंपनी असावी ती वापरात आणावी किंवा शेतकऱ्यांना ते थोडक्या पैशामध्ये मिळावं. आज जसं झेंडू लावला आहे आजपर्यंत एक अर्ध ठिकं भरलं त्या औषधाने आणि शिवाय त्या माणसांच्या जीवावरती बी बेतत आहे. तर तुमच्या उद्योग क्षेत्राच्या हिशोबात किंवा ह्याच्यामध्ये जर बसत असेल तर सेंद्रिय खताचा विचार करावा का ते वेगळं डेव्हलपमेंट करावी की आपण सगळी शेतावरती आधारित आहे.
शेती केल्याशिवाय पर्यायच नाही. तर ह्याचा थोडासा विचार करावा अशी नम्र विनंती. चांगली सूचना केली आहे, कारण संध्याजी जसं आपण म्हटलंय तसंच खाद्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे जनावरांच्या खाद्याच्या बाबतीत सुद्धा तोच प्रश्न आहे. आपण ज्यावेळेस कंपनी सुरू केली 400 रुपयाला बॅग होती, ती 50 किलोची भरायची. आता 50 किलोची बॅग सुद्धा 49 किलो किंवा 48 किलोच भरते, म्हणजे 2 किलो कमी देतं त्याच्या वजनामध्ये आणि किंमत जवळपास 2000 पेक्षा जास्त झाली ना. किती आता किंमत? 1600 रुपये. 1600 रुपये 2000 पर्यंत आहे. बरोबर ना. तर ते आपल्याला दोन्ही कंपन्या खरं म्हणजे सुरू केल्या पाहिजेत. महत्त्वाचं काय आहे की त्याच्यामध्ये आपण सोल्युशन शोधतोय की जे खऱ्या अर्थाने आज जर बघायला गेलं तर सेंद्रिय खतं जी आहेत त्याच्यामध्ये जर निश्चितपणे जाता आला आणि जिथे ॲश्युरन्स देता येईल. आपल्याला माहिती असेल की आपण 2007-08ला एक प्रयोग केला होता पुरंदर मिल्कच्याच माध्यमातून. आपण 5000 एकराला सूर्यफुलाचं बी दिलं होतं. ते का दिलं होतं की त्यावेळेस कल्पना अशी होती की सूर्यफुलाचं बी द्यायचं, 5000 एकराचं जे यील्ड मिळेल त्याच्यावरती आपली सूर्यफुलाच्या तेलाची कंपनी करायची, जेणेकरून आपलं तेल सुरू होईल. परंतु त्या काळात काय झालं की 5000 एकरांपैकी जवळपास 1000 एकरच आपल्याकडे परत आलं. बाकीच्या शेतकऱ्यांनी आपल्याला दिलंच नाही किंवा काही पीक गेलं जसं तुम्ही म्हणताय तसं. आणि पण 1000 ह्याच्यामध्ये आपल्याला लॉस झाला नाही, पण तिथे आम्ही माघारी आलो त्याच्यातनं. परंतु सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये आपण 100% तुम्ही जे म्हटलं सेंद्रिय खतांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे जाऊन आपले डायरेक्टर आदरणीय विलास काका या ठिकाणी आहेत. त्यांनाही कृषी औद्योगिक मधला अनुभव आहे. आणखी आपण काही मंडळींशी निश्चितपणे भेटूत. अनेक आता पेस्टिसाईड असतील किंवा शेतीपूरक जे आहेत खतं बी बियाणं याच्यामध्ये निश्चितपणे जायचंय. फक्त त्याच्यासाठी योग्य दिशा अजूनही आम्हाला मिळत नाही. ज्या दिवशी आपल्याला योग्य मिळेल इमिजिएटली आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत. मला जनावरांच्या खाद्याच्या बाबतीमध्ये मी काही लोकांशी बोललोय. आम्ही आता हैदराबादला पण जाणार आहोत डॉक्टर रावांच्याकडे. त्यांच्याकडे जे सोल्युशन आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला जनावरांना यील्ड पण चांगलं मिळणार आहे. आणि हे जे आत्ता खतं मिळतं म्हणजे जनावरांचं खाद्य मिळतंय आपल्याला त्याच्यापेक्षा 50% कमीमध्ये त्याच यील्डमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यामध्ये जनावर वांजोटं होणार नाही किंवा जनावराला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं खाद्य आपण तयार करायचं. आणि ते जर सोल्युशन आपल्याला मिळालं तर त्याची फॅक्टरी आपण लगेचच्या लगेच काढणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल फॅक्टरी सुरू करायला काहीच अडचण नाही. मधल्या काळामध्ये सुद्धा आम्ही खाद्याच्या बाबतीमध्ये सुरू करायचा प्रयत्न केला होता, परंतु कैलासवासी काकांचा आणि सर्व संचालक मंडळाचा आमचा एक उद्देश आहे की शेतकऱ्याला फसून जर मिळवलं तर ते जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होईल अशाच गोष्टी करायच्या. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल आज अनेक कंपन्या पुरंदर मिलकडे गोदरेज पासून सगळ्या कंपन्या येऊन गेल्या की तुम्ही आमचं खाद्य घ्या, खाद्य द्या, खाद्यामध्ये तुम्ही कंपल्सरी करा. तुमच्याला आपण पुरंदर मिल कधी खाद्याच्या ह्याच्यात पडलं नाही, कारण माझा पहिल्या दिवसापासून म्हणजे 2005 पासून जे खाद्य आहे त्याला विरोध आहे. कारण माझं म्हणणं आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्याला मिळालं पाहिजे जे पारदर्शक पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही जी सूचना केली आहे आपण त्याच्यावरती नक्की विचार करू. तुमच्याही डोक्यामध्ये काही कल्पना असतील. आता मला मुद्दामून सांगायचं आहे अनेक शेतकरी काही प्रयोग करतात. म्हणजे आपल्याकडे पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक बनवतानाही शेतकरी प्रयोग करतात. काही जण वेगवेगळी खतं मी अंजिराच्या बाबतीत बघितलं, काही जण शेणखत वापरतात, काही जण कोंबडी खत वापरतात, काही जण वेगळं म्हणजे उकिरण्यातलं आपलं खत वापरतात आणि त्याच्यातनं चांगल्या प्रकारचं यील्ड मिळवतात. तसं जर कुठलं सोल्युशन असलं आणि हे झालंय आपण आपल्याला कमजोर समजतो, परंतु काही वेळेस आहे ना तुमच्याकडे असणारी छोटीशी कल्पना ही आपण पुरंदर मिल्कच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात आणू शकतो. हे मला मुद्दामून आजच्या मीटिंगला सांगायचं आहे की एखादी जर छोटी कल्पना असेल की ह्याच्यामुळे शेतीला यील्ड मिळतं, म्हणजे गहू जर 20 पोती येतोय तर ह्याच्यामुळे 30 पोती येऊ शकतो किंवा झेंडूची फुलं अजून टरारून चांगल्या प्रकारची येऊ शकतात, त्याला कलर चांगला येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये अंजिराला फायदा होऊ शकतो, सीताफळाला. तर अशा प्रकारचे जर सुचवले तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा आपण रिसर्च करून युनिट करू शकतो. फक्त आपल्याला जे प्रोडक्ट करायचे त्याच्यावरती कुणी बोट नाही दाखवलं पाहिजे की हे खराब आहे.
काय झालं तुमचं नावच एक मोठं असं नाव आहे की चंदूकाका जगताप किंवा संजय जगताप, त्यांच्या नावानेच ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आज आम्ही एवढी विश्वासाने इकडे आलो आहे की तेच कारण आहे त्याला, की त्यांच्यापर्यंत नेणं किंवा मी आता चर्चा केली पण प्रत्येकाच्या ध्यानामध्ये ह्या गोष्टी आल्या असतील आणि ते खरंच आहे. पण कालांतराने दिवसेंदिवस बदल होतोय. मी निर्व्यसनी माणूस आहे तरीसुद्धा आजारपणाक ओढ चालली या, किंवा तंबाखू नाही, सिगरेट नाही, काही नाही. डोंगरातून जातो येतोय आणि डोंगरी भागामध्ये राहत असताना अशी परिस्थिती झाली आहे की पीक कुठलं करावं. त्याला डुकरं आली, मोर आलेत, हरणं आलेत, करावं तरी काय. पाखरं आलेत, बाजरी केली तर त्या बाजरांना एक असं कणीस नाही की ते पाखरांनी खाल्लं नाही. त्यांना दररोज तर काय हाणू शकत नाही. म्हणजे अशी परिस्थिती येऊन टिकली आणि प्रत्येक ठिकाणी ऊसाचं बागायत घ्या, त्या ऊसातनं डुकरं. म्हणजे अशी एक परिस्थिती होऊन गेली की शेती करायची कशी काय. बरोबर आहे संन्यालजी तुम्ही म्हणताय ते, आणि ती खरोखर अवस्था सर्वसामान्य शेतकऱ्याची. आज गेली 5 महिने आपण पाऊस भोगतोय. आपण वाट बघायचो की पाऊस यावा, आपल्यालाही सगळ्यांना बरं वाटायचं. पण आज पाऊस नको अशी परिस्थिती काही भागामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या तालुक्यात पण आहे. म्हणजे आज वाटाण्याच्या पिकाला आपल्या मार बसलाय, सीताफळाला मार बसलाय. आता तुम्ही म्हणताय तसं 2 दिवसांवरती दसरा आलाय. झेंडूला जर मार बसला असलं तर यावर्षी जे सगळ्यात मोठं पैसे देणारं क्रॉप आहे, जे दिवाळी आणि दसरा साजरा करतं शेतकऱ्याचा, त्यालाही मार बसणार आहे. तर आपण ह्याच्यावरती नक्की विचार करू की कशा प्रकारे आपली टीम करता येईल आणि एक पीक. आणि म्हणूनसाठीच मी जे सूर्यफुलाचं दिलं ना, जसं दूध आहे, आज आपण कारखाना का म्हणतो, कारखाना हे शाश्वत आहे. आपण ऊस लावला, कारखाना घेऊन जाणार शाश्वत. आपण तशा व्यवसायाकडे गेलं पाहिजे की जिथे ना आपण समूहाने करू. उद्या जे समूहाने करू, जे पिकल त्या पिकातनं यील्ड मिळेल आणि ती जी कंपनी आहे त्याला जे प्रॉफिट होणार आहे त्याच्यातनं उद्या शेतकरी अडचणीत आलं तर त्यालाही मदत होईल, आवर्षण प्रवर्षण होईल आणि तुमच्या सगळ्या खर्चाची लायबिलिटी. कारण आज काय झालंय, तुम्ही जर झेंडू लावले, त्याला रोप आणलंय, औषध मारलंय, त्याची खुरपणी केली, मेहनत केली, बायांनी खुरपलं पण असेल, हा खर्च झाला. हा खर्च आज जर पीक गेलं तर शून्य झालाय. तर ह्या पाऊसच पडतोय. ह्या भांडवली खर्चाला जर आपल्याला एखादी कंपनी करता आली की, म्हणजे मलाही आपल्याला सगळ्यांना सांगायचं, जसं आज तुम्ही बघितलं असेल आपले उरसळ साहेब आहेत, त्यांनी हायलँड ग्रोवर म्हणून कंपनी सुरू केली आहे अंजिराची. फक्त ती कशी रोहन उरसळांनी सुरू केली, ती मार्केटिंग करते. मधल्या काळामध्ये रोहनजींना, इथं प्रदीपांना आहेत, त्यांना विलास काकांना मी सांगितलं होतं की अशी कंपनी ना आपण अंजिराच्या शेतकऱ्यांच्यासाठी, रोहनला पण मी म्हटलं की करा, की जेणेकरून ना शेतकरी जे यील्ड करतोय, शेतकऱ्याला तोटा कुठं होतो, जिथे पाऊस कमी होतो, जिथे पाऊस जास्त होतो किंवा एखादा रोग आला, बरोबर ना, तर त्या काळात. तर त्याच्यासाठी जर कंपनीने भांडवली गुंतवणूक केली, शेतकरी मेहनत करायला तयार आहे, शेतकऱ्याची जमीन आहे, फक्त त्याला गॅरंटेड भाव जसा कारखाना देतं तसा गॅरंटेड भाव केला पाहिजे. तर मला एक गोष्ट सांगायची, आपण समूहाने एकत्रित कुठली कंपनी करू शकतो. शेतकऱ्यांनी सुचवलं पाहिजे की आपण सर हे केलं पाहिजे, ह्याच्यावरती प्रक्रिया आपण करू शकलो, आपल्या भागामध्ये हे येऊ शकतं. नाही साखर कारखाना होते, आपण एखादं असं पीक करूयात तयार की ज्या पिकाचं उत्पादकता करून, म्हणजे ही जर पाण्याची बाटली बघितली, पाणी 0 रुपयाचं आहे, बरोबर आहे. ह्याला हे केलं, काय म्हणतात त्याला, आपलं फिल्टर केलं, फिल्टर केल्यावरती 20 पैसे खर्च आहे. बाटली केली 70 पैसे खर्च आहे, म्हणजे 90 पैशाची बाटली आहे. ही बाटली आपल्याला 10 रुपयाला मिळते, बरोबर आहे. ही बाटली रिटेलरला मिळते 7 रुपयाला आणि जो बनवतो, अर्धा लिटरची नाही 500, जो बनवतो त्याला 4.5 रुपयाला मिळते. म्हणजे त्याला 4 रुपये फायदा होतो. तर हा जर फायदा आपल्याला शेतकऱ्यांना मिळवता आला तर मला वाटतंय भविष्य काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी प्रोसेसिंगकडे गेलं पाहिजे. आम्ही जे म्हणतो ना, प्रोसेसिंगकडे गेलं पाहिजे. आणि प्रोसेसिंगमध्ये काय, आज आपल्या भारतामध्ये ना, म्हणजे महाराष्ट्रात आपण फक्त प्रोसेसिंग ऊसामध्ये जातो, तसं इतर पिकांमध्ये सुद्धा प्रोसेसिंगला जर गेलो आपण तर काय होणार आहे की काही वेळेस आवर्षण प्रवर्षण हे चालू राहतं. दर 3 वर्षांनी आपल्याकडे दुष्काळ येतो, कधीतरी अतिवृष्टी होती. तर ह्याला साथ देणारं कोण पाहिजे, तर आपण एकत्रित एक संस्था पाहिजे जी आपल्या शेतकऱ्याला साथ दिला असं मला वाटतंय. तुम्ही जी सूचना केली, तुमच्या डोळ्यातलं पाणी असेल किंवा तुमची भावना आहे ना, ती निश्चितपणे मी समजू शकतो. आपण 100% ह्याच्यावरती विचार करू की जेणेकरून सामूहिक शेतीकडं आपल्याला कशा प्रकारे जाता येईल, ज्याच्यातनं आपल्याला शेतीबरोबर पूरक व्यवसाय करता येईल, जेणेकरून शेतकरी निवांतपणे झोपू शकेल की बाबा उद्या अतिवृष्टी झाली तरी माझी कंपनी माझं काळजी करायला कारण नाही, माझी कंपनी माझ्याबरोबर. जसं आता पोल्ट्रीवाले तुम्ही बघितलं असेल,
शेतकरी मेहनत करतो, पोल्ट्रीवाले कोंबड्या देतात, बरोबर ना. त्याची जर हे झाली काही मरतूक झाली तर ती कंपनीची जबाबदारी असती, खाद्य पण कंपनी देते, त्यामुळे त्याचं आउटपुट येतं आणि वजनावरती पैसे मिळतात. मला माहिती आहे की कमी पैसे मिळतात, परंतु एक शाश्वत पैसा पोल्ट्रीवाल्यांना आला, त्यामुळे आज पोल्ट्रीवाले उभे राहिले. अशा प्रकारचा शाश्वत पैसा शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे मला वाटतं. आणि त्याच्यासाठी निश्चितपणे आपण ज्यावेळेस विशेष सभा घेऊ त्यावेळेस ह्याच्यावरती चर्चा करू. आपणही सगळे चर्चा करा. आपल्याकडे अनेक मुलं आहेत, अनेक घरांमध्ये किंवा खूप ज्येष्ठ शेतकरी आहेत ज्यांना अनुभव आहे. उलट तुम्ही मार्गदर्शन करा की आपण ह्याच्यात गेलं पाहिजे. आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये जाऊ, एवढं मी सांगतो. आपण सूचना केलीत, खूप बरं, म्हणजे खूप चांगलं वाटलं. आपण त्याच्यावर नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. काही आहे का विषय आपल्या? खेळीमेळीच्या वातावरणात आणि योग्य प्रश्नांची उकल करत पुरंदरचे धवल क्रांतीचे जनक माननीय आमदार संजय जगताप साहेब यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला सकारात्मक चर्चा या ठिकाणी घडून आणली. उत्तम अहवाल आढावा या ठिकाणी घेण्यात आला. या संस्थेला सर्वात जास्त दूध संकलन करणारे प्रमोद गावडे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आहे. मी प्रमोदजी गावडे यांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्वात जास्त संकलन ते या पुरंदर मिल्कला देत असतात. त्याचप्रमाणे खांडसगावचे आहेत आणि तालुका बारामतीतून दूध इथे जास्त संकलन केलं जाते, त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मोहिनी देवकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या सभेमध्ये सन्मानित करण्यात येत आहे. मी मोहिनीताई देवकर यांना पुणे महानगरपालिकेत